इकडे रे, इकडे. तुला दुःख पाहिजे का सुख पाहिजे? कसं पाहिजे ते? लग्नाचं सुख पाहिजे का चांगलं खाण्याचं सुख पाहिजे का बायकोचा मार पाहिजे? चांगलं सुख. चांगलं सुख कुठं असतं? विषय सुख चांगलं असतं का देवाच्या दर्शनाचं सुख चांगलं असतं? तू अजून दोन्ही घेतलेलं नाही. तू लग्न करणार आहे का? जा. तो म्हणतो देवाचं सुख चांगलं असतं, तो म्हणतो लग्न करणार आहे का? इकडे. ही अजित दादा आणि एकनाथ शिंदे दोन्ही बाहेर जाणारी जोडी होती. आता ते एक ते थांबून गेले कसे तरी संजय राऊतांसारखे. माझ्या पायावर पाय नको ठेवू लागलाच मी तुला. तुला सुख पाहिजे का दुःख? कोणतं सुख पाहिजे? देवाच्या दर्शनाचं सुख पाहिजे का बायकोचं मुख पाहण्याचं सुख पाहिजे? तुला लग्न करायचंय? हा एकटा ना सोनते ना दोन आहेत का तुम्ही? किती भाऊ आहेत तुम्ही? तुम्ही किती भाऊ आहेत? नको मग तुझी आई इथं बसलेली ती म्हणते लग्न कर. लग्न करशील ना मग? हा. मज लागी दुःख भावे ऐसे कोणी भावे ना दिवे. असं कोणी म्हणणार नाही. कुंती मातेने असं पदर पुढे करून सांगितलं होतं ना, विपद संतु न शाश्वत तत्र जगद्गुरु भवतो दर्शनमेच्छात अपुनर्भव दर्शनम. हे कृष्णा मला दुःख दे. ते दुःख मागण्याच्या मागे सुद्धा सुखच होतं. काय होतं? असा एकही जगात नाही की तो दुःख देवाकडे मागेल. मग तुम्हाला सुख पाहिजे ना? पैसा हे सुखाचं माध्यम नाही, फक्त सुविधांचं माध्यम आहे. प्रसिद्धी सुखाचं माध्यम नाहीये, पद सुखाचं माध्यम नाही. हे केवळ माणसाला एक लौकिक मिळून देणार आहे. सुख हा अनुभूतीचा विषय, अनुभवाचा विषय. आणि सुख रामनामामध्ये कशात आहे? सुख. फक्त ते रस लागला पाहिजे. तो किती गोड आहे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. सुंदर ते ध्यान जेव्हा